दऱ्याखोऱ्यातून निघालेल्या मराठ्यांचं वादळ जेव्हा दिल्लीच्या तख्ताला धडकलं तेव्हा अख्खा हिंदुस्थान थरथर कापला होता. अटकेपार झेंडे फडकवून मराठ्यांनी सिद्ध केलं होते की देशाचा मालक कोण आहे. पण 14 जानेवारी 1961 पौष संक्रांतीचा तो काळा दिवस दिल्लीपासून काही अंतरावर असलेल्या पानिपतच्या मैदानावर असं काही घडलं ज्याने महाराष्ट्रातला हसता खेळता संसार उद्ध्वस्त केला. होता अफगाणिस्तान आणि तेथील तो क्रूर आक्रमक अब्दाली. दुसऱ्या बाजूला होते स्वराज्याची आबरू राखणारे आणि आबरू वाचवण्यासाठी आलेले सदाशिवराव भाऊ आणि विश्वासराव. मराठे हे युद्ध जिंकले की हरले ते मैदान नक्की कसं होतं आपल्याला का रडून जाते. आजच्या या धगधगत्या व्हिडिओमध्ये आपण पानिपतच्या तिसऱ्या युद्धाचा इतिहास आणि थरारक विश्लेषणासह पाहणार आहोत. सच्चे मावळे असतील तर नक्कीच चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून घ्या आणि म्हणा हर हर महादेव. सुरू करूया. तर मित्रांनो, अचानक झालं नव्हतं तर बघा 1750च्या दशकात मराठा साम्राज्याचा सुवर्णकाळ चालू होता. बाजीराव पेशव्यानंतर पुत्र नानासाहेब पेशवे यांनी मराठ्यांची ताकद ओळखली, प्रचंड वाढत गेली. रघुनाथराव दादांनी थेट पाकिस्तानच्या सीमेवर म्हणजेच अटकेपार मराठ्यांचा भगवा झेंडा रोवला आणि फडकवला. दिमाखाने फडफड करत होता. मुघल बादशाह मराठ्यांच्या तालावर नाचत होता. हे अहमद शाह अब्दालीला सहन झाले नाही. त्याने मराठ्यांना शिकवण्यासाठी आणि भारताची संपत्ती लुटण्यासाठी पुन्हा एकदा भारतावर अब्दालीच्या मदतीला भारतामधील रोहिले अवधचा नवाब शुजाउद्दौला धावून आले. म्हणजे या आक्रमणाला भारतातल्याच काही गद्दार राजाने साथ दिली. अब्दालीला रोखण्यासाठी पेशव्यांनी पुण्यात बघा कसं घडलं. या फौजेचं नेतृत्व करत होते आणि नानासाहेब हे सदाशिवराव भाऊ पेशव्यांचे चुलत भाऊ होते आणि सोबत होते पेशव्यांचे थोरले चिरंजीव अवघ्या 17 वर्षाचं हे राजबिंड विश्वासराव. मराठ्यांची ही फौज साधी नव्हती बरं का. यात इब्राहिम खान अद्यावत तोफखाना सिस्टीम सुद्धा होती. तर मल्हारराव होळकर शिंदे आणि शमशेर बहादूर सारखे दिग्गज त्यांच्या बरोबर होते. मराठ्यांनी दिल्ली जिंकली होती. कुंजपुरात एक मोठी चूक झाली. मराठा सैन्यासोबत लाखो तीर्थयात्री, महिला, वृद्ध हे सुद्धा, ज्यामुळे सैन्याची हालचाल संत झाली आणि धान्याचा तुटवडा भासू लागला. मित्रांनो, अब्दाली हा एकदम चाणाक्ष होता. त्याने यमुनेचा प्रवाह ओलांडून मराठ्यांचा जो दक्षिणेकडचा म्हणजेच पुण्याकडचा रस्ता होता आणि रसद अन्नधान्य पुरवठा पूर्णपणे तोडला. तो रस्ता आणि अन्नधान्य पुरवठा होणारा जो रस्ता होता ना तो त्यांनी पूर्ण तोडला. मराठे पानिपतच्या मैदानात अडकले. 2 महिने विचार करण्यासारखी गोष्ट आहे. मराठा सैनिकांचे अन्न संपले. घोड्यांना चारा मिळत नव्हता. परिस्थिती की सैनिक भुकेने मरू लागले तर लढणार कसे. शेवटी सर्व सरदारांनी भाऊंना सांगितलं, भुकेने तडफड हातात तलवारी घेऊन शत्रूवर तुटून पडणं कधीही चांगलं. आणि तो ऐतिहासिक दिवस उजाडला. 14 जानेवारी 1761चा तो दिवस मकर संक्रांतीचा दिवस होता. उपाशी पोटी वाघासारखं काळीज घेऊन मराठे मैदानात उतरले. 9 वाजता युद्ध सुरू झालं.
सुरुवातीला मराठ्यांच्या तोफखान्याचे प्रमुख इब्राहिम खान गारदी यांनी सैन्याची दाणादाण उडवून दिली. स्वतः सदाशिवराव भाऊ आणि गुजरातीचे सैन्य तुटून पडले. मराठ्यांचा पराक्रम पाहून अब्दाली मागे हटू लागला. 1 वाजेपर्यंत मराठ्यांचे पारडे जडच होते. म्हणजे 1 वाजत आले तरी सुद्धा मराठे सैन्य मुघल सैन्यांना भारी होते. पण नियतीच्या मनात काही वेगळंच होतं. दुपारी 1:30च्या सुमारास शत्रूचा एक थेट विश्वासरावांना लागला आणि तो 17 वर्षाचा राजबिंडा सुपुत्र जागीच कोसळला धडाड. आपल्या पुतण्याचा मृत्यूदेह पाहून सदाशिवराव भाऊंचे भान हरपले. ते हत्तीवरून खाली उतरले आणि तलवार घेऊन शत्रूच्या गर्दीत घुसले. भाऊ हत्तीवर दिसत नाही हे पाहून मराठा सैन्यात गोंधळ उडाला. सैनिकांचा धीर सुटत गेला. याच वेळी अब्दालीने त्याची राखून ठेवलेली ताजी राखीव फौज मैदानात उतरवली आणि युद्धाचे चित्र एकदमच पलटले. जानकोजी शिंदे, शमशेर बहादूर मराठ्यांचे एकापेक्षा एक हिरे त्या दिवशी पानिपतच्या कायमचे निजले. पुण्यात पेशव्यांना एक सांकेतिक पत्र मिळाले. मोते गळाली. 27 सोन्याची नाणी हरवली आणि तांबे चांदीची तर गणनाच नाही. म्हणजे संपूर्ण पानिपतमध्ये संपली होती. पण मित्रांनो, पानिपत हा पराभव नव्हता. ते मराठ्यांच्या शौर्याचे सर्वोच्च शिखर होते. अब्दाली हे युद्ध जिंकला खरा, पण मराठ्यांचा तो भयानक रुद्रावतार पाहून त्याची हिंमत संपली होती. कधीही भारतावर चालून आला नाही. मराठ्यांनी स्वतःचा जीव दिला पण देशाचे आबरू वाचवले. म्हणून पानिपतमध्ये हरले तरी मराठ्यांचे शौर्य अमर राहिले. तर मित्रांनो, हा होता पानिपतचा तो थरारक इतिहास आणि काळजाला हात घालण्यास. कसा वाटला हा व्हिडिओ तुम्हाला कमेंटमध्ये जरूर कळवा. जर तुम्हाला हा व्हिडिओ अंगावर शहारा आणत असेल तर व्हिडिओला एक झकास लाईक नक्की असू द्या. मित्रांसोबत शेअर करा आणि अशाच कडक ऐतिहासिक व्हिडिओ बघण्यासाठी सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका. पुन्हा भेटू अशाच एका विषयासह. तोपर्यंत जय जिजाऊ, जय शिवराव आणि जय शंभूराजे. इतिहास बघत रहा. पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय.